Dear student, in the last lecture we have seen nuclear power plant. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी अणुऊर्जेवर आधारित असणारं जे काही विद्युत निर्मिती केंद्र जे आहे तर ते विद्युत निर्मिती केंद्राचे असणारा जो काही आराखडा जो आहे तर तो आराखडा त्या ठिकाणी पाहिला. त्याच्यानंतर प्रॉब्लेम्स कॉज्ड ड्यू टू द न्यूक्लिअर एनर्जी, ज्या ठिकाणी अणुविद्युत निर्मिती केंद्र जे आहे तर याच्यामुळे निर्माण होणाऱ्या जे काही समस्या ज्या आहेत तर त्या समस्या आपण त्या ठिकाणी मागच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी पाहिल्यात. याच्यानंतर पुढे आपल्याला पाहिजे की पॉवर जनरेशन प्लॅन्ट बेस्ड ऑन एनर्जी ऑफ नॅचरल गॅस, ज्या ठिकाणी नैसर्गिक वायू जो आहे तर त्या नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत केंद्र जे आहे तर ते केंद्र आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. पहा की इन दिस प्लॅन्ट द टर्बाइन इज रोटेटेड बाय a gas at very high temperature and pressure generated by the combustion of natural gas. या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसतंय की जे काही नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित असणारे जे काही विद्युत निर्मिती केंद्र जे आहे तर याच्यामध्ये नैसर्गिक वायू जो आहे तर त्याचं कंबक्शन केलं जातं, म्हणजे ज्वलन जे आहे तर त्या ज्वलनानं निर्माण होणारा जो काही काय सांगितलेलं आहे काय सांगतोय की नैसर्गिक वायूच्या ज्वलनानं निर्माण होणारं जे काही उच्च तापमान आणि दाबाचा असणारा जो काही वायू जो आहे तर याच्या साह्यानं फिरणारं जे काही टर्बाइन जे आहे तर ते टर्बाइन त्या ठिकाणी वापरलं. हे फ्लो चार्ट इज शोईंग व्हेरियस स्टेजेस इन द पॉवर जनरेशन प्लॅन्ट बेस्ड ऑन द नॅचरल गॅस एनर्जी इज शोन इन द फिगर. काय सांगितलेले की नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित असणारे जे काही विद्युत केंद्र जे आहे तर त्या विद्युत केंद्रातील रचना जी आहे तर ती रचना त्या ठिकाणी खालील. आता कशा पद्धतीने दाखवलेली पहा काय दाखवते आपल्याला की कॉम्प्रेसर फॉर प्रेशराइज्ड एअर. या ठिकाणी पहिलं आहे तर त्या ठिकाणी कॉम्प्रेसर काय सांगितलेलं आहे तर या ठिकाणी कॉम्प्रेसर फॉर प्रेशराइज्ड एअर काय सांगितले त्या ठिकाणी कॉम्प्रेसर फॉर प्रेशराइज्ड एअर. बरोबर. म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात येता दिसतंय की जसं आपण त्या ठिकाणी असणारी जी काही फोर व्हीलर जे आहे टू व्हीलर जे आहे तर त्या चाक जे आहे तर त्या चाकामध्ये हवा भरण्यासाठी काय केलं असतं तर त्या ठिकाणी दुकानामध्ये गेल्यानंतर कॉम्प्रेसर असतो तर त्या कॉम्प्रेसरच्या साहाय्याने काय केलं ते हवा जी आहे तर ती हवा त्या ठिकाणी चाकामध्ये त्या ठिकाणी भरली जाते. तसं त्या ठिकाणी उच्च दाबाच्या हवेसाठी काय केला तो कॉम्प्रेसर जो आहे तर तो कॉम्प्रेसर त्या ठिकाणी वापरतो आणि या कॉम्प्रेसरच्या साहाय्यानं असणारी जी काही उच्च दाबाची जी काही हवा जी आहे तर ती कंबक्शन चेंबरमध्ये त्या ठिकाणी सोडली जाते. पुढचा आपल्याला सांगता येईल त्या ठिकाणी कंबक्शन चेंबर पुढे सोडली जाते. ही त्या ठिकाणी असणार जो काही कंबक्शन चेंबर जे आहे तर त्या कंबक्शन चेंबरमध्ये ही उच्च दाबाची असणारी काय हवा जी आहे तर ती हवा त्या ठिकाणी. मग अशा प्रकारचा जो काही नॅचरल गॅस जो आहे तर त्या नॅचरल गॅसचं ज्वलन त्या ठिकाणी होताना दिसतं. बरोबर. उच्च तापमान त्या ठिकाणी तयार होताना दिसतं. त्या ठिकाणी पुन्हा काय होते पाणी त्या ठिकाणी असणार ते पाणी त्या ठिकाणी तापवलं जातं, वाफ त्या ठिकाणी तयार होताना दिसते आणि तयार झालेला जो काही गॅस जो आहे तर तो त्या ठिकाणी गॅस टर्बाइन जे आहे तर त्या गॅस टर्बाइनवर त्या ठिकाणी तो सोडला. म्हणजे गॅस टर्बाइन तो असणारा जो काही वायू जो आहे तर तो वायू काय केला तो पुढे त्या ठिकाणी असणारे जे काही गॅस टर्बाइन जे आहे तर ते गॅस टर्बाइन जे वायूवर चालणारे जे काही टर्बाइन जे आहे तर त्या टर्बाइनवर त्या ठिकाणी तो सोडला. आणि हे जे काही टर्बाइन जे आहे तर ते टर्बाइन आपल्याला माहिती कशाला जोडलेलं असतं तर असणारे जे काही जनरेटर जे आहे तर त्या जनरेटरला त्या ठिकाणी ते जोडलेलं असणार आहे. बरोबर. जे टर्बाइन रोटेट झालं की ते काय करत असते जनरेटरला त्या ठिकाणी रोटेट करतात आणि जनरेटर रोटेट झालं की आपल्या लक्षात येताना असते की असणारी जी काही इलेक्ट्रिक एनर्जी जी आहे तर ती इलेक्ट्रिक एनर्जी काय होता नसते तर त्या ठिकाणी जनरेट त्या ठिकाणी होता. इलेक्ट्रिक एनर्जी जी आहे तर ती इलेक्ट्रिक एनर्जी काय होता नसते जनरेट होता नसते.
म्हणजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्या लक्षात येत असते. आता त्या ठिकाणी कंबक्शन चेंबर जे आहे तर त्या कंबक्शन चेंबरला काय केलं तो असणार काही नॅचरल गॅस जो आहे नॅचरल गॅसचा पुरवठा करणारी सेपरेट अशा प्रकारची यंत्रणा जी आहे तर ती यंत्रणा त्या ठिकाणी असते आणि त्याच्या सहाय्यानं या ठिकाणी असणार काही कंबक्शन चेंबर जे आहे म्हणजे ज्वलन कप्पा जे आहे तर त्या ज्वलन कप्प्याला काय केला ते नैसर्गिक वायू जो आहे तर त्या नैसर्गिक वायूचा पुरवठा त्या ठिकाणी केला. इथे पाहता पुढे की देअर आर 3 मेन सेक्शन इन दिस टाइप ऑफ लॅम्प्स. या ठिकाणी हा जो काही नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित असणारे काही विद्युत संच जे आहे तर त्याच्यामध्ये मुख्यतः 3 भाग त्या ठिकाणी. आता कोणकोणते तर पहिला आपल्याला सांगता येईल त्या ठिकाणी प्रेशराइज्ड एअर इज इंट्रोड्यूस इनटू द कंबक्शन चेंबर युजिंग ए कॉम्प्रेसर. पहिला कप्पा काय सांगितलं आपल्याला की नैसर्गिक वायू काय सांगता येईल की नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित असणारे जे काही विद्युत संच जे आहे तर त्याचे 3 मुख्य भाग. याच्यामध्ये कॉम्प्रेसर जो आहे तर त्या कॉम्प्रेसरच्या साहाय्याने काय केलेलं जातं हा जो काही कंबक्शन चेंबर जो आहे म्हणजे ज्वलन कप्पा जे आहे तर त्या ज्वलन कप्प्यामध्ये काय केलं ती उच्च दाबाची असणारी जी काही हवा जी आहे तर ती हवा त्या ठिकाणी काय केली ती सोडली जाते. त्याच्यानंतर की इन दिस चेंबर नॅचरल गॅस बर्न्स इन द प्रेझेन्स ऑफ एअर. आणि हा जो काही कंबक्शन चेंबर जो आहे तर त्या कंबक्शन चेंबरमध्ये काय केलं तर नैसर्गिक वायू आणि असणारे जे काही उच्च दाबाची असणारी जे काही हवा एकत्र येऊन त्याचं असणारं जे काही ज्वलन जे आहे तर ते ज्वलन त्या ठिकाणी या कप्प्यामध्ये त्या ठिकाणी केलं जातं. द गॅस ॲट व्हेरी हाय टेम्परेचर अँड प्रेशर जनरेटेड इन दिस टर्बाइन्स रन्स द काय सांगते मी की इन दिस चेंबर the natural gas burns in the presence of air. The gas at very high temperature and pressure generated in this chamber runs the turbine. काय सांगता येईल या ठिकाणी हा जो काही कप्पा जो आहे तर त्या कप्प्यामध्ये काय केलं तर या कप्प्यामध्ये कंबक्शन चेंबरमध्ये उच्च दाबाची हवा त्या ठिकाणी आतमध्ये सोडली. त्याचबरोबर असणारा जो काही नैसर्गिक वायू जो आहे तर तो नैसर्गिक वायू अति उच्च दाबाचा असणारा जो काही वायू जो आहे तर तो वायू त्या ठिकाणी आतमध्ये सोडला. आणि अशा प्रकारचा उच्च दाबाचा आणि तापमानाचा वायू जो आहे तर त्या वायूच्या साहाय्याने काय केलं ते की असणारे जे काही वायूवर चालणारे जे काही टर्बाईन जे आहे तर ते टर्बाईन काय केलं तर त्या ठिकाणी रन केलं जातं म्हणजे फिरवलं. द टर्बाईन देन्स रोटेड द जनरेटर. त्याच्यानंतर या ठिकाणी असणारे जे काही टर्बाईन्स जे आहेत तर ते टर्बाईन्स काय करताना असते तर ते जनरेटरला जोडलेलं असतं आणि हे जनरेटर त्या ठिकाणी फिरवण्याचं काम जे आहे तर ते काम त्या ठिकाणी काय केलं तर ते टर्बाईन्स त्या ठिकाणी करताना दिसतं. आणि अशा पद्धतीने द टर्बाईन देन ड्राईव्ह द जनरेटेड टू प्रोड्यूस द इलेक्ट्रिसिटी. अशा पद्धतीने त्या ठिकाणी करताना दिसते तर त्या ठिकाणी विद्युत धारा जी आहे किंवा विद्युत ऊर्जा जी आहे तर ती विद्युत ऊर्जा त्या ठिकाणी निर्माण होताना दिसते. बरोबर. आता स्टेप बाय स्टेप ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी इन दिस प्लॅट इज शोन इन द फिगर. त्या ठिकाणी टप्प्याटप्प्यानं कशा पद्धतीनं त्या ठिकाणी नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित असणारे जे काही विद्युत निर्मिती केंद्र जे आहे तर त्याच्यामध्ये टप्प्याटप्प्यानं होणारं जे काही ऊर्जा रूपांतरण जे आहे तर ते ऊर्जा रूपांतरण आपल्याला त्या ठिकाणी दाखवता येईल. या ठिकाणी मी खालच्या बाजूला त्या ठिकाणी दाखवतोय. आता पहिल्यांदा काय दाखवले तर त्या ठिकाणी आपल्याला की केमिकल एनर्जी इन नॅचरल गॅस. काय दाखवलेले की केमिकल एनर्जी इन नॅचरल गॅस. केमिकल एनर्जी इन नॅचरल गॅस जो काही नैसर्गिक वायू त्या ठिकाणी वापरला जातो तर त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची ऊर्जा असते तर आपल्या लक्षात येताना असते की त्या ठिकाणी रासायनिक ऊर्जा त्या ठिकाणी असते. बरोबर. मग आता ही जी काही रासायनिक ऊर्जा जी आहे तर त्या रासायनिक ऊर्जेचं रूपांतर पुढे आपल्या लक्षात येताना असते की कायनेटिक एनर्जी जनरेटेड ड्यू टू द कंबक्शन ऑफ नॅचरल गॅस. काय सांगता येईल की कायनेटिक एनर्जी जनरेटेड ड्यू टू द कंबक्शन ऑफ नॅचरल गॅस.
तो वायू जो आहे तर त्या वायूचं काय केलं जातं, त्या ठिकाणी ज्वलन केलं जातं आणि ज्वलन केल्यामुळे त्याच्यामध्ये काय होतं असते, तर त्या ठिकाणी गतिज ऊर्जा जी आहे तर ती गतिज ऊर्जा त्या ठिकाणी तयार होते. म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसतं की नैसर्गिक वायू जो आहे तर त्या नैसर्गिक वायूचं काय केलं, कंबक्शन केलं, ज्वलन केलं. ज्वलनामुळे काय झाले तर त्या ठिकाणी गतिज ऊर्जा जी आहे तर ती गतिज ऊर्जा त्या ठिकाणी निर्माण झाली. आणि ही जी काही गतिज ऊर्जा जी आहे तर त्या गतिज ऊर्जेच्या सहाय्याने कायनेटिक एनर्जी इन द टर्बाइन, पुढे आपल्याला म्हणता येईल की कायनेटिक एनर्जी इन टर्बाइन. बरोबर, कायनेटिक एनर्जी इन टर्बाइन म्हणजे त्याचं रूपांतर काय केलं, म्हणजे टर्बाइन मधील गतिज ऊर्जा त्या ठिकाणी प्राप्त होते. आणि त्याच्या साहाय्याने पुढे याचंच रूपांतर पुढे आपण पाहिलेलं आहे. या ठिकाणी जे काही टर्बाइन जे आहे तर ते टर्बाईन्स पुन्हा त्या ठिकाणी त्या टर्बाईनची असलेली काही गतिज ऊर्जा जी आहे तर त्या गतिज ऊर्जेच्या साहाय्याने काय केलं तर इलेक्ट्रिक एनर्जी जी आहे तर त्या इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये त्याचं रूपांतर जे आहे तर ते रूपांतर त्या ठिकाणी इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये याचं असणारे जे काही रूपांतरण जे आहे तर ते रूपांतरण त्या ठिकाणी पुढे केलं जातं. पुन्हा एकदा पहा की काय केलेले की केमिकल एनर्जी नॅचरल गॅस, नैसर्गिक वायू जे आहे तर त्या नैसर्गिक वायूमध्ये कोणत्या प्रकारची ऊर्जा असते तर रासायनिक ऊर्जा काय हिचा वापर करून काय केला असतं तर नैसर्गिक वायू जो आहे तर त्याचं ज्वलन त्या ठिकाणी केलं जातं. तो वायू त्या ठिकाणी उच्च दाबाचा त्या ठिकाणी तयार होताना दिसतो, उच्च तापमानाचा त्या ठिकाणी तयार होताना दिसतो आणि याच्यामध्ये गतिज ऊर्जा असते. या गतिज ऊर्जेचा वापर करून काय केलं जातं टर्बाईन जे आहे तर ते टर्बाईन्स त्या ठिकाणी रोटेट केलं असतं. म्हणजे जे काही टर्बाईन मध्ये असणारी जी काही गतिज ऊर्जा जी आहे तर त्या गतिज ऊर्जेच्या साहाय्याने जनरेटर त्या ठिकाणी फिरवलं जातं. बरोबर, आणि जनरेटर रोटेट झालं की काय होतं असते तर या ठिकाणी इलेक्ट्रिकल एनर्जी जी आहे तर ती इलेक्ट्रिकल एनर्जी त्या ठिकाणी तयार होतात. येते आता पुढे, तर या ठिकाणी पहा आता पुढे आपल्याला त्या ठिकाणी काय सांगता येईल, द इफिशियन्सी ऑफ धिस टाइप ऑफ पॉवर जनरेशन प्लांट इज हायर दॅन दॅट ऑफ द पॉवर जनरेशन प्लांट बेस्ड ऑन द कोल. काय सांगितलेले की कोळशावर चालणारे जे काही विद्युत निर्मिती केंद्र जे आहे तर त्या कोळशावर चालणाऱ्या विद्युत निर्मिती संचापेक्षा नैसर्गिक वायू जे आहे तर त्या नैसर्गिक वायूवर चालणारा जो काही संच जे आहे तर त्याची इफिशियन्सी म्हणजे कार्यक्षमता जी आहे तर ती कार्यक्षमता त्या ठिकाणी अधिक त्या ठिकाणी असते. दुसरं आपल्याला सांगता येईल की मोर ओव्हर सिन्स द नॅचरल गॅस डज नॉट कंटेन सल्फर, बर्निंग ऑफ नॅचरल गॅस रिझल्ट इन लेस पोल्युशन. हे सर्वात महत्वाचं त्या ठिकाणी आहे की हा जो काही नैसर्गिक वायू जो आहे तर त्या नैसर्गिक वायूमध्ये असणारा जे काही सल्फर जे आहे तर तो सल्फर त्या ठिकाणी नसतो आणि सल्फर नसल्यामुळे काय होतं नसते कमी प्रमाणामध्ये त्या ठिकाणी हवा जे आहे तर त्या हवेचं प्रदूषण जे आहे तर ते प्रदूषण त्या ठिकाणी. द स्कीमॅटिक पॉवर प्लांट बेस्ड ऑन द नॅचरल गॅस इज शोन इन द, त्या ठिकाणी आपल्याला नैसर्गिक वायूवर आधारित असणारे जे काही विद्युत निर्मिती केंद्र जो आहे तर त्या केंद्राचा आराखडा त्या ठिकाणी पाहिजे कशा पद्धतीने त्या ठिकाणी दाखवता येईल. आता पुढे या ठिकाणी आपल्याला स्कीमॅटिक ऑफ पॉवर प्लांट बेस्ड ऑन नॅचरल गॅस, या ठिकाणी आपल्याला नैसर्गिक वायू जो आहे तर त्या नैसर्गिक वायूवर आधारित असणारे जे काही विद्युत निर्मिती केंद्र जे आहे तर त्याचा आराखडा या ठिकाणी आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये दाखवली. काय काय दाखवले या ठिकाणी असणारे जे काही कंबक्शन चेंबर जे आहेत म्हणजे ज्वलन कक्ष जे आहे तर त्या ज्वलन कक्षाला काय केलं तर त्या ठिकाणी इंधन जे आहे, इंधन या ठिकाणी नॅचरल गॅस जे आहे तर तो त्या ठिकाणी पाहतो. या ठिकाणी कॉम्प्रेसर आहे, हा काय करता दिसतो हवा जो आहे तर तो हवा आतमध्ये त्या ठिकाणी येतात आणि हवा जी आहे तर ती हवा आणि वायू काय केला तो या कंबक्शन चेंबरमध्ये त्या ठिकाणी सोडला. त्याच्यानंतर या ठिकाणी असणारा जो काही कंबक्शन चेंबर जे आहे तर त्याच्यामध्ये उच्च तापमानाची आणि उच्च दाबाच्या असणारा जो काही वायू जो आहे तर त्या वायूच्या साहाय्याने काय केलं तर या ठिकाणी असणारे काही गॅस टर्बाईन जे आहे तर ते गॅस टर्बाईन काय केलेले रोटेट त्या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढे या ठिकाणी इमिशन ऑफ हॉट गॅसेस. आता इमिशन ऑफ हॉट गॅसेस म्हणजे काय तर या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते की बाहेर पडणारा जो काही उष्ण वायू जे आहे तर ती उष्ण वायू केलं तर त्या ठिकाणी गॅस टर्बाईन जे आहे तर त्या गॅस टर्बाईनची असणारी जी काही वरची बाजू आहे तर त्याच्यामधून बाहेर पडत नसतात आणि हे गॅस टर्बाईन जे आहे तर ते जनरेटरला त्या ठिकाणी जोडलेलं असतं. जनरेटर रोटेट झालं त्या ठिकाणी इलेक्ट्रिक एनर्जी जी आहे तर ती इलेक्ट्रिक एनर्जी त्या ठिकाणी रोटेट होतात.
तर ही जी असणारी जी काही डायग्रॅम जी आहे तर त्या डायग्रॅमवर आधारित असणारा जो काही प्रश्न जो आहे तर तो प्रश्न मार्च 2019ला त्या ठिकाणी विचारलेला आहे. काय प्रश्न होता फक्त लक्षात ठेवा की विच एनर्जी इज जनरेटेड फ्रॉम धिस पॉवर प्लॅन्ट. आकृती दिलेली आहे आणि आकृतीवरून विचारले की हा जो काही पॉवर प्लॅन्ट जो आहे तर त्या पॉवर प्लॅन्ट पासून कोणत्या प्रकारची ऊर्जा त्या ठिकाणी तयार केली. त्याच्यानंतर दुसरा आकडा त्याच्यामध्ये विचारलेला की स्टेट इट सोर्स, त्याचा असणारा जो काही उद्गम जो आहे तर तो उद्गम त्या ठिकाणी कोणता, म्हणजे कशावर त्या ठिकाणी हा पॉवर प्लॅन्ट जो आहे तर तो त्या ठिकाणी आधारित आहे. अशा प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी मार्च 2019ला त्या ठिकाणी विचारलेला. डायग्राम जे आहे तर ते डायग्राम तुम्ही त्या ठिकाणी नोटबुक जे आहे तर त्या नोटबुकमध्ये ड्रॉ करण्याचा प्रयत्न जो आहे तर तो प्रयत्न त्या ठिकाणी करा. तिथे याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पहा काय प्रश्न आहे तर या ठिकाणी विच इलेक्ट्रिसिटी जनरेशन प्रोसेस इज इको फ्रेंडली अँड विच नॉट. पहा काय सांगते या ठिकाणी कोणत्या विद्युत निर्मिती प्रक्रिया त्या ठिकाणी पर्यावरण स्नेही आहे आणि कोणती नाही. आता पर्यावरण स्नेही किंवा इको फ्रेंडली म्हणजे काय तर ज्याच्यामुळे त्या ठिकाणी पर्यावरणाचं कमीत कमी त्या ठिकाणी हानी होईल अशा प्रकारचं असणारे जे काही विद्युत निर्मिती केंद्र जे आहे तर ते म्हणणार आपण त्या ठिकाणी इको फ्रेंडली किंवा पर्यावरण स्नेही. आता कोणतं असेल पहा की इलेक्ट्रिसिटी जनरेटेड थ्रू सोलर एनर्जी अँड विंड एनर्जी आर ट्रुली इको फ्रेंडली. काय सांगितलेले की सौर ऊर्जा असेल पवन ऊर्जा असेल तर याच्यापासून तयार केलेली जी काही ऊर्जा जी आहे तर ती ऊर्जा त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं पर्यावरण स्नेही त्या ठिकाणी असणार. दो इट इज सेड दॅट हायड्रो इलेक्ट्रिसिटी इज नॉन पोल्युटिंग अँड इको फ्रेंडली इट इज नॉट ट्रू. या ठिकाणी जलविद्युत निर्मिती प्रकल्प म्हणजे पाण्यापासून तयार करण्यात येणारी जी काही ऊर्जा जी आहे तर तिला म्हटलेली आहे हायड्रो इलेक्ट्रिसिटी. ही जरी त्या ठिकाणी नॉन पोल्युटिंग आहे प्रदूषण करणारी नाही तरी आणि पर्यावरण श्रेणी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे परंतु या ठिकाणी ते खरं नाही. आता का नाही तर त्याचं कारण आपल्याला सांगता येईल की हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट कॉज डिस्ट्रक्शन ऑफ बायोडायव्हर्सिटी अँड डिस्प्लेसमेंट ऑफ द लोकल पीपल. की धरण बांधावं लागतं आणि धरण बांधल्यामुळं त्या धरणाच्या आतमध्ये असणारा काही कॅचमेंट एरिया म्हणजे ज्या ठिकाणी धरणाच्या आतमध्ये पाणी त्या ठिकाणी साठतं तर त्या ठिकाणी असणारे जे काही नैसर्गिक असणारे जे काही साधन संपत्ती किंवा जैवविविधतेचा त्या ठिकाणी काय होता नसतोय नाश त्या ठिकाणी होता नसतो. त्याचबरोबर त्या धरणाच्या आतमध्ये पूर्वीच्या काळी राहणारे जे काही लोक असतील त्यांची जमीन असतील तर त्यांचं त्या ठिकाणी काय करावं लागतं आपल्याला डिस्प्लेसमेंट म्हणजे स्थलांतरण त्या ठिकाणी करावं लागतं. बरोबर. पुढे थर्मल एनर्जी न्यूक्लिअर एनर्जी अँड एनर्जी ऑब्टेन थ्रू नॅचरल गॅस आर ऑल नॉट इको फ्रेंडली. त्या ठिकाणी औष्णिक ऊर्जा असेल त्याच्यानंतर अणु ऊर्जा असेल या सुद्धा त्याचबरोबर आपण आता पाहिलेली जी काही नॅचरल गॅस याच्यापासून तयार होणारी जी काही ऊर्जा जी आहे तर ती ऊर्जा त्या ठिकाणी पर्यावरण स्नेही नाही. तर पर्यावरण स्नेही कोणती असणार आहे तर सोलर एनर्जी आणि विंड एनर्जी अशा दोनच त्या ठिकाणी असणार. येते त्याच्यानंतर पुढे पहा की सम नॅचरल गॅस पॉवर प्लॅन्ट अँड देअर कॅपॅसिटी. या ठिकाणी भारतातील काही प्रमुख नैसर्गिक वायूवर आधारित असणारी जी काही निर्मिती केंद्र आणि त्यांची असणारी जी काही क्षमता जी आहे तर ती क्षमता त्या ठिकाणी दिलेली फक्त लक्षात ठेवा. प्लेस दिलेलं आपल्याला पहिलं दिलेलं आहे समरल कोट्टा. नाव नीट लक्षात ठेवा काय आहे समरल कोट्टा. हे त्या ठिकाणी आंध्र प्रदेशमध्ये याची कॅपॅसिटी दिलेली 2620 मेगावॅट. दुसरं त्या ठिकाणी पुस्तक जर तुमच्याकडे असेल तर पान नंबर 52 वर आहे पहा. दुसरं दिलेलं आहे अंजनवेल. इट इज लोकेटेड इन महाराष्ट्र. हे महाराष्ट्रामधलं त्या ठिकाणी आहे. 2220 मेगावॅट एवढी त्याची त्या ठिकाणी कॅपॅसिटी आहे. तिसरं दिलेलं आहे बवाना. काय आहे बवाना. इट इज लोकेटेड इन दिल्ली अँड इट्स कॅपॅसिटी इज 1500 मेगावॅट. बवाना दिल्लीमध्ये आहे आणि त्याची कॅपॅसिटी क्षमता जी आहे तर ती 1500 मेगावॅट त्या ठिकाणी. दुसरं आपल्याला दिलेले कोडापल्ली. इट इज ऑल्सो लोकेटेड इन आंध्र प्रदेश. कोडापल्ली जे आहे तर ते आंध्र प्रदेशमधलं त्या ठिकाणी आहे आणि त्याची कॅपॅसिटी दिली आपल्याला 1466. येते हे फक्त तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पहा की ऑलवेज रिमेंबर. पाहता काय सांग की दो यूज ऑफ एनर्जी इज अनअव्हॉइडेबल इन आवर डे टू डे लाईफ
इट इज नेसेसरी टू यूज इट केअरफुली अँड ओनली इन द रिक्वायर्ड अमाऊंट. हे सर्वात महत्वाचं वाक्य तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. पहा काय सांगितलेलं आहे की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ऊर्जेचा वापर जो आहे तर तो कसं सांगितलंय अनअव्हॉइडेबल, अनिवार्य जरी असला तरी तो आवश्यक तेवढा आणि काळजीपूर्वक करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. पुन्हा स्टेटमेंट लक्षात ठेवा काय सांगितलंय की दो यूज ऑफ एनर्जी इज अनअव्हॉइडेबल इन आवर डे टू डे लाईफ इट इज नेसेसरी टू यूज इट केअरफुली ओनली इन द रिक्वायर्ड अमाऊंट. म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ऊर्जेचा वापर जरी त्या ठिकाणी अनिवार्य जरी असला तरी तो आवश्यक तेवढाच आणि काळजीपूर्वक करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. पण एवढाच असणारा तो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला त्या ठिकाणी पाहू. धन्यवाद.